तर नमस्कार मंडळी. आजचे आहे 13 जानेवारी 2026 आणि आज मी सकाळीच म्हणजे झाडझूड वगैरे करून चहा वगैरे घेऊन आणि वेळाने उठली होती. थंडी होती तर म्हणजे 8:30ला उठली होती मी आणि झाडझूड वगैरे केली तर आंघोळ वगैरे केली तर मग 10-10:30 वाजले. 10:30 वाजता प्रत्येकाने मी गेलो होतो बाहेर, कारण की उद्याच्या असणाऱ्या संक्रांतीसाठी माझ्या आईसाठी आणायचं होतं, सुगडे आणायचे होते आणि वाणाचं सामान म्हणजे सुगडे म्हणजे उद्याच्या पूजेचं सामान आणायचं होतं. आणि उद्या आहे एकादशी आणि एकादशीला तर आता मग स्वयंपाक काही चालणार नाही, तर परवाच्या दिवशीला होणार आहे बारसला स्वयंपाक पुरणाचा, कारण की उद्याच मी पुरण बनवून ठेवणार आहे आणि बारसच्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करणार आहे. आणि तुम्ही कधी बनवसाल स्वयंपाक पुरणाचा आणि कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. आणि बघू शकता हे असे आणलेले आहे मी. 2 सुगडे आणलेले आहे. तिकडून आलेली होती, 12 वाजलेच होते यायला, 12 ते 12:30 वाजले होते यायला. आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला आणि मुलांना वगैरे जेवू घातलं, कारण की प्रतीकला तन्वीला ट्युशनला जायचं होतं म्हणून. आणि आज ते घरीच होते 2 दिवस. प्रतीक बोलला की मला पतंग उडवायला सुट्टी दे म्हणून. आणि ट्युशनला तर त्यांना जायचं होतं की 3:30ला, तर मग ट्युशनला जायचं होतं, तर मग मी पटापट करून घेतलेलं होतं. आणि टोमॅटो वगैरे हे बघू शकता तुम्ही. ऊस मला खूप आवडते आणि घरी कोणाला ऊस आवडत नाही, म्हणून मी हा थोडासाच आणलेला होता ऊस, पूजेपुरता आणलेला होता. गाजर आणले, बोरा आणले, हे सुकलेलेच बोरा आणले होते मी. आणि थोडासा हरभरा आणला होता, जास्त काही आणला नाही, कारण की हरभरा कोणी खात नाही, म्हणून मी थोडासाच हरभरा आणला होता. हे पूजेचं सगळं आणून घेतलं, बिब्याचे फुलं वगैरे, हे भुईमुगाच्या शेंगा हे आणून घेतलेलं होतं. आणि उद्याच्या पूजेची हे तयारी चालू होती. आणि 2-3 बोरं खाऊन पाहिले, मस्त मला बोरं आवडतात म्हणून मी 2-3 खाऊन पाहिले. तर काही गोड आणि काही आंबट होते, तर मग जे गोड होते ते मी 2-3 खाल्ले, त्याच्यानंतर आंबट लागले टाकून दिले. हे बघू शकता उद्याच्यासाठी म्हणजे बारससाठी आपल्यासोबत पुरणासोबत तर लागते तूप. तर तूप आणलेलं आहे, गाईचं तूप आहे, अर्धा किलो तूप आणलेलं आहे मी. नंतर मग दूध तापवून घेतलं, चहा करून घेतला आणि तूप काढून घेतलं. नंतर झाडझूड वगैरे केली, आता दिवेबत्ती करणार आहे. तर बाय सर्वांना. हा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट्समध्ये. तर बाय सर्वांना, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.